म्हणजे आता ती लाडकी बहीण योजना आणली, पण लाडका भाऊ कोणाला म्हणायचं तेच बहिणीला कळत नाही, कारण म्हणतो मीच तुझा भाऊ, मीच तुझा भाऊ, मीच तुझा भाऊ. हे सगळे फुकट खाऊ आहेत, पैसा जनतेचा. तुम्ही कधी बहिणींना भावी बीज सुद्धा घातली नाही. आम्ही आज बहिणींना सक्षम केलं आहे. त्याचबरोबर ज्यांना स्वतः नोकऱ्या करायच्या आहेत त्यांच्यासाठी स्टायपेंड सुरू केली आहे. तुम्ही कधी याचा विचार केला नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय. काय म्हणाले दीपक केसरकर बघूया. जरा म्हणतात की अंगी भाऊ आहे. तुम्ही कधी बहिणीला भाऊबीज सुद्धा घातले नाही. आम्ही आज बहिणींना सक्षम केलेलं आहे. त्याच्याच बरोबर ज्यांना स्वतःच्या नोकऱ्या करायच्या त्यांच्यासाठी आम्ही स्टायपेंड सुरू केली. आणि मी स्वतः ज्या समितीचा अध्यक्ष आहे त्याच्यामध्ये जी मुलं आम्ही जर्मनीला पाठवतोय, इथं ज्या मुलाला 20,000 पगार असणार त्याला कमीत कमी 2.5 लाख रुपये पगार असणार. तुम्ही कधी आता विचारच नाही केला. तुमचं मुंबईमध्ये राज्य होतं ना, मुंबई आणि स्टुटगार्ट हे सिस्टर सिटी होत्या. मग तुम्ही नुसते फेस्टिवल करत राहिला, मुंबई मीट स्टुटगार्ट करत राहिला. मी पहिला पालकमंत्री आहे ज्यांनी मुंबईचा पालकमंत्री म्हणून त्या राज्याबरोबर करार केला आणि 4 लाख एवढी मुलं त्यांना पाहिजेत. त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 10,000 मुलं पाठवतोय, दुसऱ्या टप्प्यामध्ये 1 लाख पाठवतोय आणि 4 लाखाचं टार्गेटसुद्धा आम्ही पूर्ण करणार. आपल्या मुलांना संधी मिळाली पाहिजे आणि ती सुद्धा उत्कृष्ट पगाराची मिळाली पाहिजे, याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो.